रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे शहरापासून काही अंतरावर निर्जन ठिकाणी अज्ञात इसमाचा धारदार शस्त्राने करण्यात आली हत्या। अखेर माजी आमदार अनिल गोटे पोहोचले दोंड्याच्या पोलीस स्टेशनला। शहरातील प्रभाग 11 मधील विविध नगर भागातील नागरिकांचे मनपा गेटवर आंदोलन। धुळ्यात विविध मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन सह घंटानाद आंदोलन। खासदार शरद पवार यांनी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। उल्हासनगरात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवस रक्तदान शिबिर करून साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या जवळ आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनवर नाला परिसरामध्ये निर्जन ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला मृतदेह आढळून आला आहे। या घटनेची माहिती मिळताच धुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। एका अज्ञात इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना आढळून आला आहे। दगडाचे ठेचून तसेच धारदार शस्त्राने या अज्ञात इसमाचा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून पोलीस अधिकारी, डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे। अधिक तपास पोलीस करीत आहे। जयकुमार रावल यांच्या तापी काठावरील फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दाखल गुन्हा माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे स्वतः आज दोंडेच्या पोलीस ठाण्यात हजर झाले। धुळ्यातून आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत दोंडेच्या पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी काढता पाय घेतला। त्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की मी रावल यांच्या फार्म हाऊसवर गेलो होतो, मात्र गाडीतून उतरलो देखील नाही। फार्म हाऊसच्या व्यवस्थापकांशी बोलून परतलो। या व्यतिरिक्त काहीही घडलेले नसताना माझ्या विरुद्ध रावल यांच्या कार्यकर्त्यांनी दोंडेच्या पोलिसात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यासाठी मी आज स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झालो आहे। त्यानंतर माजी आमदार गोटे एकटे पोलीस ठाण्यात गेले। त्या ठिकाणी पुढील चौकशी सुरू आहे। दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर गोटे समर्थकांनी गर्दी केली होती। अनिल गोटे यांनी सांगितले की माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे बोट दाखवलं तरी पोट येतं असं म्हणत अनिल गोटे यांनी रावल यांची खिल्ली उडवली। तसेच रावल यांच्या विरोधात भरपूर पुरावे माझ्याजवळ आहेत, ते मी वेळ आल्यावर नक्की सर्वांसमोर सादर करेल, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी केली। याचं कारण असं की मी रावल
यांच्या फॉर्म हाऊसवर गेलो होतो आणि जशी माझी गाडी खाली उतरली तसा जो वॉचमन होता त्या वॉचमननी गेट उघडलं, आम्हाला आत घेतलं आणि तिथे मी त्या गाडीतनं खाली उतरलोच नाही शेवटपर्यंत. तिथे त्यांचे मॅनेजर आले धावत पळत. त्याला अण्णासाहेब म्हटलं तुम्हाला ओळखतो का? हो ओळखतो, मी तुमच्या फॉर्म हाऊसवर घेऊन गेलो एवढं काय. पण तेवढे म्हटले कोणाच आहे? टुरिस्ट डिपार्टमेंटचं आहे का काय? तो नाही एवढे गावांचं खाजगी आहे. म्हटलं सॉरी काय. आणि मी तिथलं बाहेर पडलो. या व्यतिरिक्त काहीही घडलेलं नाही. तरीसुद्धा काय रावलाच्या रक्तदोषाप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला माझ्या विरुद्ध काय. असे खूप खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांनी काय. तुम्ही त्याची मालिकाच प्रसिद्ध करणार आहे आता काय. आणि मी धमकी दिली, शिवीगाळ केली, त्याला मोबाईल हिसकून घेतला. अरे मी खाली उतरलो नाही तर मोबाईल कधी हिसकवणार मी काय. उलट त्याने मला विचारलं आणि असं पाणी बिणी आणू का? मिठं नको काय, मला जेवायला जायचं आहे काय. या व्यतिरिक्त काही घडलेलं नाही. मी शहाद्याला होतो आणि ते टाकरखेड्याचे 30-40 कार्यकर्ते आले होते आणि ते म्हणाले अण्णासाहेब हे जे इथे फॉर्म हाऊस आहे या ठिकाणी रात्री अपरात्री अनोळखी महिला येतात, कधी कधी दिवसा ढवळ्या पण येतात आणि मग सरकार येतात किंवा कोणी येतात दुसरे लोक आणि निघून जातात. कारण आमच्या घरी पण आया बहिणी आहेत काय. हे काय बरोबर नाही. आणि म्हटलं त्याची खाजगी जागा आहे ती. ते नाही त्याचं टुरिस्ट डिपार्टमेंटचं भराव केला आहे ते त्यांनी अनधिकृत काय. म्हटलं अनधिकृत भराव केला असेल तर बघावं लागेल काय. आणि म्हणून मी ते फक्त पाहायला गेलो काय. आता तिथे काय काय पाहिलं मी हे तुम्हाला कधीतरी सांगेन. या संदर्भात तुम्ही स्वतः जाण्याच्या ऐवजी गरजेचं होतं की या ठिकाणी अशा अशा पद्धतीचे अवैध धंदे होत आहेत, तसं न करता तुम्ही हा सांगतो, याचं पण उत्तर देतो. मी जर अशी तक्रार केली असती आणि ते अतिक्रमण नाही असं सिद्ध झालं असतं तर मी तोंड कशी पडलो असतो काय. याचं कारण आहे की जयकुमार रावळांचा इतिहास असा आहे काय की त्यांच्याकडे नुसतं बोर्ड जरी दाखवलं तरी त्याला पोट येतं काय. करायची काय गरज नाही. इथले जर कार्यकर्ते माझ्यावर मला जी नोटीस मिळाली 37-3ची ती नोटीस मिळाल्यानंतर मी विचार केला की मला तर काही करणार नाही ते काय. पण त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल होतील, त्याला चकरा माराव्या लागतील काय, त्यांची अजून छळवणूक होईल. यापेक्षा जे काय व्हायचं ते माझं एकट्याच होईल ना काय. त्यासाठी मी रात्री खूप उशिरा ते जाहीर केलं की कोणी येऊ नका माझ्याबरोबर काय. आणि रावळाच्या दंडेलीला, हुकुमशाहीला, दहशतीला कृपा करून बळी पडू नका. आणि शेवटचा प्रश्न आता पुढची माझ्याकडे पुरावे जे आहेत ते भरपूर आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी 2 दिवस तोरणमाळला जाऊन राहिलो होतो काय. तोरणमाळच्या काही रेस्ट हाऊसच्या मुलाखतीचे माझ्याकडे आहेत काय. काही फोटोही त्यांनी मला दिलेले आहेत तिथल्या लोकांनी, सज्जनांनी काय. आता यथावकाश ते मला सगळं करावं लागेल. माझं करायची काही इच्छा नव्हती काय. खरं म्हटलं त्यांनी मला फोन केला असता, काय गोटे साहेब का अनिल गोटे तुमचं का बरं आले होतं माझ्या मुळात, मग सांगितलं त्याला काय आलो काय. एवढं करायची गरज काय होती हेच मला कळायला नाही. आणि इतका गांडू माणूस तर माझ्या आयुष्यात पाहिलं नाही मी की नोकराला फोन करायला लावतो. म्हटलं त्या आमदाराला फोन दे ना. नाही आमदार नाही बोलला. का बरं नाही बोलला हा. एवढी फाटते तर फोन कशाला करायला लावतो. माझ्याकडे कोणी आलं असतं तर मी स्वतः फोन करून विचारलं असतं त्याला काय आय करेक्ट
आय एम नॉट इम्पॉर्टंट. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अनिल गोटे यांनी माजी मंत्री रावल यांच्या टाकरखेडा तालुका शिंदखेडा येथील दौलतगड फार्म हाऊसवर बेकायदेशीर केलेल्या प्रवेशाच्या आज दिनांक 18 डिसेंबर रोजी दोंडाईच्या पोलीस स्टेशनला 1000 कार्यकर्ते घेऊन दहशत निर्माण करत हजर राहण्याच्या वृत्तीला जसाच तसे म्हणजे गोटे 1000 कार्यकर्ते आणतील तर आम्ही 2000 कार्यकर्ते आणू या वृत्तीतून आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री नारायण बाजीराव पाटील, शहर अध्यक्ष श्री प्रवीण महाजन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पती श्री कामराज निकम, मांडळचे श्री रामकृष्ण पाटील, कर्लतचे दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विविध ग्रामीण भागातील 200 ते 300 कार्यकर्ते जोडत अनिल गोटे पोलीस ठाण्यात एकटे येऊन हजर झाल्यानंतर गडीवर त्यांच्या प्रतिकात्मक चित्रात जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यापर्यंत पायी जात पुष्पहार अर्पण करून प्रत्येक कार्यकर्ता बैठक संपन्न समजून घरोघरी मोर्चा वळवला. शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील माणिकनगर, विश्वकर्मा, अंबिका, अलंकार, साईप्रसाद आणि नवनाथ नगर भागातील रहिवाशांनी विविध नागरी समस्या सोडवल्या जात नसल्याने वैतागून आज महापालिकेवर मोर्चा काढत मनपा प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. जोपर्यंत मनपा योग्य सुविधा देत समस्या सोडवत नाही तो परिसराला करमुक्त करा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. नुकत्याच पडलेल्या बेमोसमी पावसामुळे माणिकनगर आणि परिसरातील वसाहतींमध्ये चिखलाचा खच झाला आहे. तसंच घंटागाडी येत नाही. दूधवाले, भाजीपालावाले यांना सुद्धा परिसरात येता येत नाही. माणिकनगरात गेल्या 15 वर्षापासून रस्ते नाहीत. गटारींचे काम करताना ठेकेदाराने सर्व माती रस्त्यावर पसरून दिली आहे. 2 महिन्यापासून परिसरातील गटारींची पाणी सोडले असता पाणी प्रमुख गटारीत न जाता उलट दिशेने येते. चेंबर भरून रस्त्यावर पाण्याची येत असल्याची स्थिती आहे. तसेच स्ट्रीट लाईट देखील 24 तास सुरू राहतात. या भागातील नागरिक समस्या सोडवाव्या, अन्यथा संपूर्ण परिसर करमुक्त करून ग्रामीण भागात जोडण्यात यावा अशी मागणी आज आंदोलन करीत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनोज कोळेकर, विजय भोई, विजू धनगर, राजू शिंपी, गौतम शिरसाट, वाल्मिक सूर्यवंशी, गणेश भोई, अरुण शिरसाट, रमेश भोई, साहेबराव सूर्यवंशी, तुषार जैन, मंगेश पाटील, सागर शिंदे, जितेंद्र चौधरी, राजकुमार परदेसी आदींसह महिला पुरुष उपस्थित होते. संपूर्ण माणिकनगर भागातील रहिवासी आज महानगरपालिकेवर मोर्चा नेलाय. त्याचबरोबर संपूर्ण गेट आम्ही या ठिकाणी बंद केलंय. याचं प्रमुख कारण माणिकनगर भागामध्ये गेल्या 15 वर्षापासून रस्तेच नाही आणि जेमतेम रस्ते जे तयार झाले होते त्या रस्त्यांवर ठेकेदारांनी जे अंडरग्राऊंड गटारी केले त्याची सर्व माती रस्त्यावर पसरवून दिली आहे. अक्षरशः आमच्या घरच्यांना घराबाहेर निघता येत नाही. आम्हाला दूर गाड्या लावून सर पायपीट घराकडे यावं लागतं. दूधवाले, भाजीपाल्याने थोडा पण पाऊस पडला तर भागात येत नाही. परत त्याच्यानंतर जी गटारी झाले पूर्ण प्रकारे भ्रष्टाचारी गटारी आहे. त्या गटारीमध्ये पाणी देत नाहीये. सर्व चेंबर भरून पाणी उलट्या दिशेने वाहत आहे आणि आम्हाला सांगण्यात आलं गेल्या 15 वर्षापासून रस्ते मंजूर झाले, हे काम आम्ही केलं. आता मित्रांनो, स्ट्रीट लाईट कशाला म्हणतात? जोपर्यंत भागात स्ट्रीट लाईट येत नाही तोपर्यंत लाईट सुरू होत नाही. डायरेक्ट कनेक्शन जोडले. एवढा मोठा भ्रष्टाचार माणिकनगर मध्ये झालेला आहे. परत त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची सुविधा माणिकनगर मध्ये अद्याप नाहीये. नवनाथ नगर, विश्वकर्मा नगर, अलंकार नगर, साईप्रसाद सोसायटी, शांतीनगर, रामनगर, विठ्ठल नगर हे सर्व मिळून जेव्हा एकत्र होतील तेव्हा एक माणिकनगर तयार होतं. एवढं मोठं माणिकनगर आहे. मग या माणिकनगर मध्ये 2500 ते 2000 लोकसंख्या असलेली वस्ती आहे. मग त्यांच्यावर अन्याय काय असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. फक्त निवेदन द्यायचे का? आम्ही अक्षरशः निवेदन देऊन थकलोय. आज लहान मुलाबाळांसहित पूर्ण मोर्चा करून आम्ही या ठिकाणी आलोय. जोपर्यंत आयुक्त साहेब आमच्या सोबत येत नाही आणि आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. परत त्याच्यानंतर अशी परिस्थिती माणिकनगर मध्ये फक्त सांगतात या भागात करून देतो, त्या भागात करून देतो.
कुठलाही आतापर्यंत काम माणिकनगर मध्ये झालेलं नाहीये. याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन माणिकनगर रहिवासी करतील. याची सर्व महानगरपालिकेने दखल घ्यावी, अन्यथा लहान मुलं बाळासहित आम्ही पुन्हा या ठिकाणी येऊ. आणि आता आयुक्त साहेब जर आमच्या सोबत येत असतील तरच आम्ही पुढे जाऊ, नाही तर आंदोलन थांबणार नाही. धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी संघटनेची समन्वय समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात क्युमॅन क्लब जवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलनासह घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. शासनाने 11 डिसेंबरला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदभरती रद्द कराव्यात बाबत शासन आदेश काढला आहे. त्यानुसार यापुढे शाळेत शिपाई भरती होणार नाही. या निर्णयाच्या विरोधात खासगी शिक्षण संस्था चालक संघटना व महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी परिसरात क्युमॅन क्लब समोर घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. समन्वय समिती धुळे, आज आम्ही इथं शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे शिपाई पदांच्या बाबतीतचा, त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो रद्द करण्यासाठी आज इथं उपस्थित आहोत. या आंदोलनामध्ये जिल्हा समन्वय समितीचे सर्व सभासद, शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि संस्थाचालक संघटना यांच्या समन्वयाने हे आंदोलन आज सुरू आहे. शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयामुळे शिक्षकांची पदं ही रद्द करण्यात आलेली आहेत आणि ही पदं एक मानधनावर ठेवण्यात आलेली आहेत आणि भविष्यात शिक्षकांची भरतीच शिक्षण संस्थांमध्ये होणार नाही, शाळांची साफसफाई होणार नाही, शाळांचं आरोग्य आणि इतर शैक्षणिक कामं होणार नाही. आणि अशा अन्यायकारक शासन निर्णयाला आव्हान देण्यासाठी, तो रद्द करण्यासाठी आज धुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील संघटना या एकजुटीने हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करत आहात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची सातवण पर सरकुली तालुका पंढरपूर येथे भेट घेतली. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ तसेच विठ्ठल कारखान्यांकडे वडीलधाऱ्यांच्या नात्याने आपले लक्ष राहणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे, बळीराम काका साठे, संजय मामा शिंदे, यशवंत माने, कल्याणराव काळे, दीपक आबा साळुंके तसेच सर्व नानाप्रेमी उपस्थित होते. फोनवर बोलणं जास्त स्ट्रेस तयार होतो, त्यामुळे पण त्रास होतो. फोनच खाली ठेवा, फोन ठेवून मोठं खाली. वाकडी तालुका सोयगाव येथील वाकडी गावातील गावठाण डीपी 15 ते 20 दिवसांपासून जळालेल्या होत्या. त्यानंतर बोनोटी येथे गावकऱ्यांनी इंजिनियर अविनाश कुंदे यांना संपर्क केला असता त्यांनी 2 दिवसात डीपी आणून देतो असे गावकऱ्यांना सांगितले व 2 दिवसात डीपी आली तरी ती डीपी 2 तासात जळाली आणि माजी सरपंच संगीता संजय भोसले यांनी अविनाश कुंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अविनाश कुंदे यांनी गावात येऊन गावकऱ्यांना सक्तीची वसुली करण्यास सांगितले तरी गावकऱ्यांनी 2,75,000 इतकी वसुली करून दिली. तरी त्यांनी 100चा ट्रान्सफॉर्मर देऊन असे सांगितले व आज 15 दिवस झाले तरी गाव अंधारात आहे. तसेच वाकडी येथील ग्रामविद्युत व्यवस्थापक प्रज्वल चव्हाण यांनी आतापर्यंत कोरोना असल्यामुळे सक्तीची वसुली केली नाही, कधी गावकऱ्यांना अंधारात ठेवले नाही. मग अविनाश कुंदे यांनी सक्तीची वसुली का करावी असा प्रश्न गावकऱ्यांना निर्माण झाला आहे. अद्याप गावातील गिरण्या बंद आहेत. लोकांनी जीवन कसे जगायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात सर्वीकडे अंधार असून तरी गावात
ग्रामपंचायत प्रशासनाने गावात सौर ऊर्जेचे लाईट लावलेले होते, तर त्यांच्या बॅटरीका सुद्धा गावातून चोरी गेल्या आहेत. तरी इंजिनियर अविनाश गुंदे साहेबांना फोन करूनही त्यांचा मोबाईल ते दुसऱ्या नंबरवर फोन करूनही व ते फोन लागला तर फोन उचलत नाही. तरी अशा कामचुकार अधिकारी यांना कामावरून काढण्यात यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी आज बोलताना सांगितले. 20 दिवस झाले टिपी जळाली. टिपी जळाल्यानंतर इंजिनियर साहेबाले त्यांनी 2,75,000 रुपये वाकडीतून वसूल करून नेले आणि ते सांगत होते मी 100 टिप पाठवतो. इडू पैसे वसूल करून नेल्यानंतर त्यांना 63 टिपी 8-10 दिवसानंतर पाठवली. ही फुटेल पाठवली, आईल गळणारी. ती टिपी गावाला पसंत नाही होती, ती परत पाठवली. आम्हाला म्हणे 100ची पाठवते, 63ची पाठवली. आमची फसवणूक केली. 2,75,000 रुपये त्यांना गावातून वसूल केले. तरी त्यांना पण 100 टिप पाठवली, 63ची पाठवली. ती रात्री पाठवली. रात्री कसं टिपी चढवलं जाणार, ती 100 टिप पाहिजे आम्हाला, 63ची पाहिजे नाही. 2,25,000 रुपये गावा अंधारात आहे. कुठे साप निघतंय, कुठे दुकान फुटतंय, पाया खालून साधतंय. सौरऊर्जेचं येते ते बॅटरी का चोरी गेल्या सौरऊर्जेच्या या अंधारामध्ये. किती दिवसापासून लाईट नाही येत आपल्या 20 दिवसापासून लाईट नाही. 20 दिवसापासून. तसे काही अर्ज वगैरे काही केलेले होते का? सगळे करून बसलो, सगळं काही करून बसलो. इंजिनियर साहेब म्हणतात आज डी येते, उद्या येते, आज येते, उद्या असं बोलता. आपण जीव 15 दिवस घालून दिले. आणि अजून फोन केल्यानंतर 3 वेळेस फोन करा तरी फोन उचलत नाही. आणि म्हणतात डीपी येते याचा पत्ता नाही. 100 सांगता 63ची पाठवता, रात्री पाठवता डीपी. हे गरीब दुबळ्यांना फसवणूक केली इंजिनियर साहेबांना. 2,25,000 वसूल करून घेऊन गेले आणि याचा पत्ता नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका पळासखेडा येथे 2-4 दिवसांपासून असलेला ढगाळ वातावरण, त्याचप्रमाणे आज सकाळी त्यांच्या ढगाळ वातावरणामध्ये धुळीने आपले साम्राज्य निर्माण केले. त्याप्रमाणे थंडीचा प्रमाण देखील वाढलेला आहे. लोक जिथे तिथे शेकोटी करून बसत आहे. 10-20 मीटर पर्यंत कोणीही कोणत्याही प्रकारचं काही दिसत नाही. सकाळी सकाळी गाडी चालवण्यास अडचणी निर्माण होत आहे. तसं ढगाळ वातावरण आणि धुळीमुळे मानवी प्रकृतीस धोका, त्याचप्रमाणे शेतातील पिकांनाही धोका निर्माण होत आहे. काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसच्या सभापती व नगरसेविका सौ अंजली चंद्रकांत साळवे यांच्या कुर्ला कॅम्प 4 येथील कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या शिबिरात कार्यकर्त्यांनी रक्तदान करीत वाढदिवस साजरा केला. या शिबिराला राणी अग्रवाल, अंजली साळवे, राधाचरण करोतिया, नैना मनवर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर शिबिराचे आयोजन किशोर धडके साऊथ ब्लॉक अध्यक्ष व रोहित साळवे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष महासचिव यांनी केले होते. आवाज टीव्ही न्यूज साठी सलीम मंसूरी, ब्युरो चीफ ठाणे उल्हासनगर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचा 9 तारखेला जो वाढदिवस होता, पण वाढदिवसानिमित्ताने पूर्ण भारत देशात ज्या पद्धतीने कोरोना संक्रमण झालं आहे, तर वाढदिवस साजरा न करता आमच्या पक्षाध्यक्षांनी असं सूचना दिली की आपण जास्तीत जास्त लोकसेवेचं काम करावं. आणि त्याच अनुषंगाने आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारने जो आव्हान दिला की आज हॉस्पिटलमध्ये ब्लडची कमतरता आहे, तर त्याच अनुषंगाने सर्वजणांनी आज आम्ही रक्तदान शिबिर घेऊन जास्तीत जास्त रक्तदान हॉस्पिटल्सला पुरवावं या अनुषंगाने आज हा कार्यक्रम उल्हासनगरमध्ये घेतला, ज्यामध्ये आमच्या प्रभारी राणी अग्रवाल मॅडम आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव हे आले होते. कार्यक्रमाचे आयोजन साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडकेजी यांनी केलं. धुळे शहरापासून काही अंतरावर निर्जन ठिकाणी अज्ञात इसमाचा धारदार शस्त्राने करण्यात आली हत्या. अखेर माजी आमदार अनिल गोटे पोहोचले दोंड्याच्या पोलीस स्टेशनला. शहरातील प्रभाग 11 मधील विविध नगर भागातील नागरिकांचे मनपा गेटवर आंदोलन. धुळ्यात विविध मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन सह घंटानाद आंदोलन.
खासदार शरद पवार यांनी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. उल्हासनगरात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवस रक्तदान शिबिर करून साजरा. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.